चला बॉल चॉईस झालाय त्याच्यामुळे सामना सुरू करा. सामना असेल 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या खेळामध्ये आता मात्र कोण बाजी मारतोय, काय सुरेख कामगिरी. पंकज ओंबळे आणि टीम म्हणजे सिद्धविहार कैरे संघाची गोलंदाजी अतिशय उत्तम राहिली, परंतु त्याही पेक्षा सरस फलंदाजी एका बाजूला सागर जाधव आणि विजय बालाजी यांची राहिली आहे. आता या दोन ताकदवान संघांमधला कोणता संघ ट्रॉफीला क्वालिफाय करेल? आज आपण पाहिलं जय हनुमान दहिवले संघानं ई गटातून क्वालिफाय केलं. आज आपण दोन संघ सचिन सर क्वालिफाय केले सुपर फायला. आज तब्बल 10 सामने, परंतु अतिशय उत्तमरित्या नियोजन मात्र सुरू आहे. चला लेट्स प्ले. पहिला बॉल समोर जाईल पंकज ओंबळे. पहिलाच बॉल. अपिलामध्ये उत्साह फार जरूर आहे, परंतु दक्ष पंतांनी मात्र ते नाकारलाय. लेग बायची रन्स मात्र येते पहिल्या बॉलवर लेग बायची 1 रन्स. आज या मैदानावरती 50 धावांचा पाठलाग झाला नाहीये. मागच्या सामन्यात आनंद सर आम्ही सांगू इच्छितो 53 धावा जमल्या होत्या I11 देरवली संघाच्या आणि एकट्याच्या 50 धावा त्यापैकी सागर जाधवच्या होत्या. त्याच्यामुळे त्याचा खेळ आज विस्फोटक राहिलाय. विजय बालाजी ऑन स्ट्राईक. पहिला सामना खूप छान राहिलाय, सामनावीर तो बनला. दुसऱ्या सामन्यामध्ये सागर जाधव सामनावीर बनलाय, परंतु एका बाजूला सिद्धीविहार कैरे संघ HDP ट्रॉफी काय सुरेख राहिली होती मोपाड्याच्या मैदानावरती. चांगला बॉल आदरणीय सुरेश दादा दीनानाथ पाटील 9961 ही ट्रॉफी HDP ट्रॉफी उत्तमरित्या मात्र मोपाड्याच्या मैदानावरती आपण सजली. पाहुण्यांची मांदी आली राहिली आणि आदरणीय सुरेश दादांच्याकडून या स्पर्धेला आणि त्याचबरोबर कैरा संघ म्हटलं की कायम सदैव सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. विजय बालाजी ऑन स्ट्राईक. सुरेख बॉल सिंगल रन्स फक्त ढकललाय मिड ऑफच्या दिशेनं. 1 रन्स मात्र मिळते. एका रन्सनं स्वतःचं खातं उघडतोय विजय बालाजी आणि संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. मागचा सामना काय गोलंदाजी राहिली आहे सिद्धीविहार कैरे संघाची. आमदार ट्रॉफी 2026 बेलोरीच्या पर्वामध्ये हा संघ सिद्धीविहार कैरे संघ सुपर 6 ला क्वालिफाय झालाय. तिथे ही गोलंदाजी भरता वेगानं राहिली आहे. आणखीन एक चांगला बॉल सुपर गोलंदाजी, सुपर बॉलिंग अटॅक, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे आणि 4च्या 4 गोलंदाज ताकदीचे आहेत. आपण ज्या हनुमान दहिवली संघामध्ये सुद्धा ती गोलंदाजी पाहिली आहे, तीही तेवढ्या ताकदीची होती आणि इथेही तसाच प्रकारचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 2 धावा बोर्डवर लागतायत. स्लॉट मध्ये बॉल हवेत राहिला, शतरक्षक दूर राहिला, झेल मात्र सुटला. ट्राय चांगला झाला होता, परंतु ट्राय डोंट क्राय चांगला अटेम्प्ट राहिला, परंतु झेल सुटला जरूर. पण रन्स मात्र संघासाठी 3 त्यांना वाचवल्या आणि 1च रन्स या बॉलवर मिळतीये. 5 बॉलचा खेळ संपला, बिनबाद 3 अशी सावध सुरुवात करतोय तो म्हणजेच I11 डेरवली संघ. शेवटचा बॉल पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्सवर समाधान मानलं जाईल. पुन्हा एकदा कमालीचा पॉवरफुलचं षटक हाताळलंय ते पंकज ओंबळेनं. धावा दिल्या फक्त आणि फक्त 4. षटक क्रमांक 1 खेळून काढला अक्षरशः मी म्हणेन की विजय बालाजी आणि सागर जाधवनं. चला वेळ नका दौडू, आता स्पीडअप करायचंय. उत्तम षटक राहिलं, स्ट्रॅटर्जी क्लिअर आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे गोलंदाजी फिक्स आहेत. चला डिस्कशन फार नका करू, तुम्ही फिल्डिंग लगेच सजून घ्या, कारण गोलंदाजी तुमची फिक्स आहे. आतापर्यंत तुम्ही 2 सामने खेळलात, त्याच्यामुळे फिल्डर फिक्स आहेत, त्यांच्या जागा फिक्स आहेत, गोलंदाज फिक्स आहेत. स्ट्रॅटर्जी थोडीशी डिस्कस केली की लगेच फिल्डिंग लावायची आहे. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4. I11 डेरवली संघ प्रथम फलंदाजी करतोय. आजच्या या रजनीमधला शेवटचा सामना पाहतोय आपण, अनुभवाला येतोय. राहुल राठोड, क्या बात यार, शॉट कव्हर पॉइंटला काय सुरेख फटका, अतिशय उत्तमरित्या मात्र हा झेल टिपला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता विजय बालाजीला,
परंतु फटका फसला. पहिल्याच बॉलवर हातोडा ठोकत राहुल राठोड मात्र विकेट कमावतोय बहुमूल्य, ती म्हणजेच विजय बालाजीची. सरळ परत तोच लाव. क्या बात. इतका सुंदर झेल शॉट कव्हरला टिपलाय ना. भरधाव वेगाने येणाऱ्या बॉलला मात्र अतिशय उत्तमरित्या झेलला प्रतीकनं. वेल कॉट. कारण ते झेल सोपे नव्हतेच. भरधाव वेगाने येणाऱ्या बॉलला स्टॉप केला. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यानं कन्वर्ट केला झेलला. हाताला झिंजिण्या यावा एवढा मोठा फटका. चला सामना सुरू करा. बॅटर्स आपण लगेच येत राहा. नवीन फलंदाज पाहतोय आपण, तो म्हणजेच अमित चिखलेकर. मोरेनं मात्र आज ठरवलाय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल नाही पकडायचा. हा झेल कन्वर्ट होऊ शकला असता, कारण ज्या अमित चिखलेकरनं इथे एक बॉल षटकार खेचत सामना संपवला होता ना, तिथे मात्र तिथे 500 रुपयाची बक्षीस त्याला मिळाली होती. आणि तिथे मात्र आपण एकच रन्स मिळते. एका रन्सनं अमित चिखलेकर 5 संघाची धावसंख्या 5 वर पोहोचवतोय. एक्झॅक्टली एक रन्स मात्र. आज सगळ्यात जास्त आज सामने आपण पाहिले. 10 सामने आज आपण खेळलो, परंतु अतिशय वेळेत सामने सुरू केले. एकच रन्सवर समाधान मानतोय सागर. सागरलाही जखडून ठेवलंय अक्षरशः गोलंदाजाने राहुल राठोडनं. राहुल राठोडची गोलंदाजी खूप छान भालली आहे, कारण ज्या प्रकारचा आर्म ऍक्शन आहे ना कमालीचा. थोडासा पडला इथे. धावा जमतील 4. वाकला नाहीये क्षेत्ररक्षक प्रतीक, आणि त्याच्यामुळे इथे मात्र धावा आल्या तब्बल 4. बघा एक नवीन ऑफर आली आहे. अमित चिखलेकर आनंद बुवा जेवढे षटकार मारील ना, तेवढ्या प्रत्येक षटकाला दिनेश पाटील मला 200 रुपयाचे बक्षीस दिनेश पाटील याच्याकडून बड्डे बॉय. आता हे कमाल झालंय. आता हे कर्तृत्व अमितचं. पैसे कमवणार मी. क्या बात. हे नवच आहे हे. चला तरी तुमचं थँक्यू दिनेश सर. आता असं वाटलं की प्रत्येक बॉलवर षटकार, पण तसं होत नाही, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली ना छत्तीसगड कैर्य संघाची कमालीची. दिनेशजी पाटील आपण खऱ्या अर्थानं पाहिला सिंगर्स, ज्यांचा वाढदिवस काल होता, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. त्यांचाही खेळ सुंदर राहिलाय, आणि आज हर्षचा वाढदिवस आहे, त्यालाही शुभेच्छा. तुझी सोय तूच घे. थँक्यू सोयीबद्दल. लोअर फुलटॉस बॉल ट्रॅव्हल झालाय. चुकीचा चुकीचा अटेम्प्ट चुकीचा आहे. कॅज्युअल अप्रोच. अशा रात्री मध्यरात्री कैर्य संघानं लक्षात ठेवायचं की असे कॅज्युअल अप्रोच नंतर महागडे ठरतात, कारण पहाटे पहाटे पडलेली स्वप्न आनंद सर खरी सत्यात उतरतात असं पाहिलंय. त्याच्यामुळे जेवढे लो स्कोर राहतील ना, तेवढे मॅचेस चांगले होताना पाहतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, आणि धावा लागल्या तब्बल 15 धावा. दोन षटकांचा वाजवी खेळ संपले. 15 धावा बोर्डवर लागतायत. रॉयल कारभार केलाय बेदरच्या टुर्नामेंट मध्ये रॉयल पाटीलनं. तर रॉयल पाटीलचा खेळ खूप सुंदर राहिलाय, परंतु
200 मी कमवणार आहे. आता बघा, हा गणितच मला काय समजलं नाही. बाबा तू गोलंदाजी चांगली टाक, परंतु जर का अमितनं षटकार ठोकले ना तर आम्ही तुलाही 100 ना मला 100. आता अशी ऑफर, पहिला आला की काय, थोडा थोडा 50-50 येतील. मारील मारील, अपेक्षा आहे तुम्हालाही. 100 तुला 100 आणि डीजे वाल्याला 100 देईन मी. दिनेश पाटील यांचे पैसे, सिंगर दिनेशजी पाटील यांच्याकडून बक्षीस लागवण्यात आली आहे. अमित चिखलेकर जेवढे षटकार मारतील तेवढे 200 रुपयाचे बक्षीस. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. ज्या फलंदाजानं 50 केले मैदानावरती त्याच्यावरती कमी कॉन्फिडन्स, पण 200 रुपये ताकद किती आहे बघा. काय बोलणार प्रेक्षकांना तरी. पण तिथे मात्र पहिला आपण डॉट बॉलची सांगता होते, काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. रॉयल पाटीलनंही तसाच खेळ दाखवलाय. पट्ट्यामध्ये बॉल नाही येते, बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. ही पिच थोडीशी अनइव्हन राहिली आहे, त्याच्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते पहिल्या दिवसापासून. कारण जिथे बोर्ले संघ जिंकला ना तिथेही एक बॉलला 2 धावांची गरज होती. बॅटची कडा लागली आणि किपरच्या मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने चौकार गेला. चांगला खेळ त्यांचाही राहिलाय. हा बॉल उडवलाय, फटका सजलाय की फसलाय. फटका फसला, झेल कन्वर्ट झालाय. आणि इथे मात्र एक चांगला फलंदाज सागर जाधव बॅक टू डगआउट. चंदू वाघमारे अचानक फॉर्म मध्ये आलेत. परंतु हा गाणं ज्याने डबल लावायला सांगितलं होतं ना त्यांनी 100 रुपये तरी डीजे वाला द्या ना. हा बर्थडे वाला काय करणार. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 16 धावा. आजच्या काळामध्ये ज्याच्याकडे चांगले गोलंदाज तो संघ टॉप मध्ये राहील. मी मगाशी म्हटलं होतं आणि आताही म्हणतोय, कारण गोलंदाजी एक गोलंदाज नाही तर 4 ते 5 गोलंदाज तुमच्याकडे चांगले असायला हवेत. रॉयल पाटील इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल. कुणाचा रिव्ह्यू आहे हा? बॅटिंग साईडचा रिव्ह्यू. ओके, वाईडला चॅलेंज केलं जाते. वाईडला चॅलेंज हेच पंच पाहिलं जाईल. नागेश पाटीलनं जर सलग 3 षटकार ठोकले ना तर दशरथदादा धुमाल आमचे मित्र यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. नागेश पाटील 3 षटकार ठोका आणि या रात्री मध्यरात्री 2000 कमवा दशरथदादा धुमाल यांचे. आणि त्यांची अपेक्षा एवढीच राहिली आहे की तुम्ही षटकार ठोका आणि धावा जमवा, परंतु गोलंदाज इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि इथे मात्र ते चॅलेंज आमच्या विशाल सरांनी लिहिलं पेललं. 17 धावा ऑनबोर्ड. स्टेटीचा फटका, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होईल. कुंदन पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. चांगला बॅकअप आहे, चांगला खेळ आहे. कुंदनचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. सामना जवळून पाहतोय. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा बोर्डवर लागलेत. धावा देऊन जाईल का नाही, एकच रन्स मात्र या बॉलवर येतोय. फटका कनेक्ट होत नाहीयेत. 3 षटकांचा बाजवी खेळ संपला. धावलकर धावा लागला तर 19, 2 बाद 19. षटक क्रमांक 4 कोण घेऊन येईल. नागेश पाटीलनं जर सलग 3 षटकार ठोकले तर दशरथदादा धुमाल यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस. आणि त्याचबरोबर जर का आणि अमित चिखलेकरनं जर षटकार ठोकला तर दिनेशदादा पाटील डेरवली यांच्याकडून आम्हाला 200 रुपयाची बक्षीस.
आणि आपल्या पंचकृषीमध्ये अनेक गाणी ज्यानं गायली आपल्या अमोघ वाणीतून ते दिनेशजी पाटील यांचाही आवाज आपण कित्येक वेळा ऐकलाय. अतिशय उत्कृष्ट खेळाडू ते राहिलेत आणि त्याचबरोबर उत्तम गायक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. गोलंदाज आपण पाहतो प्रतीक 200 गेले याचं दुःख फार सगळ्यांना झालंय. तरी पण बरं झालं की मी अगोदर बोललो होतो की बाबा तुला 100 आणि डीजे वाढला 100. त्याच्यामुळे 200चा गेम समाप्त झाला आणि दिनेश पाटीलचे पैसे काही आले नाहीत. अमित चिखलेकर बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवर विकेट बोर्डवर धावा लागला 19. रजत पाटीलनं हा झेल टिपलाय. धावा रोखाव्या लागतील कारण उत्तरा 19 धावा बोर्डवर आहेत. परंतु खऱ्या अर्थानं कुंदन पाहिलं ना तर 40 धावा इथे चॅलेंज बनलेत प्रत्येक मॅच मध्ये. त्या टार्गेट सेट करताना खूप कठीण झालाय काम. 50 धावा तर वन साइड जिंकले मॅच सगळ्या. रुपेश शेंडे नवीन फलंदाज मैदानाकडे येतोय. आता मात्र बघूया भारदस्त बॉडी आहे रुपेश शेंडे यांनी जर मात्र रुपेश शेंडे प्रत्येक बॉलवर षटकार ठोका आणि दशरथदादा धुमाल यांचे 500 कमवा. रात्रीची लकी ड्रॉ लागली आहे. पैशाची बरसात होते त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही धावा जोडाव्यात. त्या धावा जोडल्या जातील का? दशरथदादा धुमाल पैसे घेऊन रेडी आहेत. तुम्ही फक्त षटकार चौकार ठोका. चौकार नाही षटकारच पाहिजेत. ज्याप्रमाणे बॅटचा स्विंग होता असं वाटलं ते आले की काय 500 त्यांना, पण तसं आलं नाहीत. आणि 500 खेळूच नका तुम्ही धावा जमवा पहिल्यांदा कारण 25-30 धावा येत ना. या धावा ही या रात्रीच्या प्रहरी चांगल्या बनवू शकतात. 2 मोठे फटके चांगल्या धावा बनवतील. अखेरकार हा बॉल मात्र फिरवलाय. चांगला बॉल राहिला आणि इथे पाहतोय रुपेश शेंडे यांनी जर षटकार लावला तर विनायकजी धुमाल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000ची बक्षीस. आता बक्षीस झाली किती? एक षटकार मारा विनायकदादा धुमाल यांच्याकडून तब्बल 1000. त्याचबरोबर दशरथदादा धुमाल यांच्याकडून 500 रुपये पैशाची बरसात. एक षटकार ठोका आणि तब्बल 1500 कमवा. नामी संधी आहे धावा जोडण्याची. बोर्डवर धावा लागतात फक्त 19. फलंदाज क्रमांक 3 बाद. प्रयास ठाकूरनं सुद्धा जर षटकार ठोकला ना तर विनायकदादा धुमाल यांच्याकडून 1000ची बक्षीस. म्हणजे दोघांनी फलंदाजांचे आहेत क्रीजवर ज्यांनी षटकार ठोकला तर विनायकदादा धुमाल यांच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल. आणि त्याचबरोबर दशरथदादा धुमाल यांच्याकडून शेंडे साहेबांना 500 रुपयाची बक्षीस. बॉल शिल्लक आहे तो म्हणजे आता फक्त एक. चांगला फटका पाहतोय. रन्स मात्र मिळेल ती 1 मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का नाही रोखलाय आणि इथे एकच धाव मिळते. वीस धावा बोर्डवर लागतायत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. उत्तरार्ध जसा सुरू होईल विजय बालाजी जसं विकेट घेईल त्या प्रत्येक विकेटसाठी विनायकजी धुमाल यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. प्रात्यक्षिक नेमकं कसं असावं दाखवणारा खेळ राहिला आहे सिद्धू इरवण कैरे संघाचा. अतिशय अफलातून गोलंदाजी राहिली. पहिलं षटक हाताळलं पंकज ओंबळेनं. फक्त धावा दिल्या त्यानं 3 आणि 1 22ची असे एकूण 4 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये राहुल राठोडनं 11 धावा मोजल्या 1 विकेट. नंतर मात्र रॉयल पाटीलचा कारभार ॲज युजल रॉयल राहिला. 4च धावा दिल्या 1 विकेट त्यानं कमावला. परंतु प्रतीक मोरेची कमाल. त्याने एक झेल सोडला होता. कदाचित त्याला वाटलं की मला तर हे काय बोलतील की काय म्हणून गोलंदाजी ज्या प्रकारची टाकले ना ती कमालीची राहिली आहे. धाव दिली फक्त आणि फक्त 1
आणि त्यानंही एक विकेट कमावला आणि अंती 4 षटकांच्या समाप्ती बोर्डवर धावा लागल्या 20, जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 21 धावांची गरज, ती म्हणजे सिद्धू 11 कैरे संघाला आई 11 डेरवली संघाच्या विरोधात खेळताना. चला लगेच बॅटर मैदानाकडे रवाना व्हा. 2च्या आमिष गावलं आधी थोड थोड बोलून लावलं नादी बांधली गळ्यामध्ये ही म्हैस अरे बांधली गळ्यामध्ये ही म्हैस बांधली गळ्यामध्ये होते. काय सुंदर गाणी लगावतायत, याच्यावरून मुलांची मेंटॅलिटी कळतीये आणि त्यांना काय हवंय हेही समजतंय. मध्यरात्री त्यांच्या अपेक्षा कशा वाढल्यात बघा. त्याच्यामुळे संगीत आतापर्यंत आपण सचिनजी पहिला एकतरी जुना गाण्याने लावलंय 90चे एवढे सुंदर गाणी होते, पण एकानंही ते गाणं लगावलं. यांना उठसूट म्हैस बांधली आहे. काय काय गाणे लावतायत 90चे गाणे, जे बहारदार आहेत, रंगतदार आहेत, मनाला स्पर्श करणारे आहेत. प्रत्येकाला वाटतं की तो माझा गाणी असं हवा असं वाटणारं गाणं आपके आ जाने से एक लावलं, तोच सांगितलं तो शाब्बास. आपके आ जाने से, क्या बात. चला सामना सुरू करा, परंतु थँक्यू तुझंही आणि डीजे मास्टर, परंतु उत्तम साऊंड सिस्टीम आहे आणि तुमचे ऑपरेटिंग ही सुंदर आहे, यात मात्र शंका नाहीये. चला मॅच सुरू करा. जसा पहिलं षटक विजय बालाजी टाकेल, विजय बालाजीला प्रत्येक विकेटसाठी विनायकजी धुमाल यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आहे. सामना सुरू करा. कैरे संघाचे पॅकर्स आदरणीय रोहितदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय. दिनेश दादा यांच्या वतीनं आपल्याला आमंत्रण आहे. रोहित दादा, आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रोहित दादा कैरे संघाचे पॅकर्स यांना विनंती करतो, आपण या अतिथी कक्षामध्ये दिनेश दादा पाटील यांच्याकडून आपल्याला विशेष आमंत्रण आहे. या आपण खऱ्या अर्थानं पाहतो. यस, लेट्स प्ले. रवीजी शेळके साहेब या गावची आणखीन एक ओळख राहिली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये भलं मोठं नाव तेही कमवतायत आणि आदरणीय उरणचे आमदार बालदी साहेबांच्या निकटवर्तीय म्हणून जी ओळख राहिली आहे. पहिला बॉल बालाजीचा, आले की काय 500. चांगला प्रयत्न जरूर राहिलाय, रन्स मात्र मिळतील. सिंगल, डबल, डबल ला ट्रिपल, 3 रन्स कंप्लीट केले जात आहेत. सुंदर आणि बिटवीन द विकेट. पहिलाच बॉल मात्र सागर पाटीलला फटकावला 3 धावांसाठी. बराच वेळ बॉल हवेत राहिला. जर विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला 500 जरूर आहेत आमचे विनायक धुमाळ यांच्याकडून विजय बालाजीसाठी. धावांचं आव्हान फार मोठं नाहीये, फक्त 21 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉलवर 3 धावा. परंतु 21 करायच्या आहेत म्हणून जर का कॅज्युअल अप्रोच राहिला ना, तर याही सामन्यांना कलाटणी मिळू शकते. मॅक्झिमम डॉट बॉल्स तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतात. आई 11 डेरवली संघाला. डावखुरा फलंदाज रजत पाटील ऑन स्ट्राईक. उडाया उडाया, चांगला फटका पिक केलाय. थोडी घाई आहे त्यांनाही, कारण चांगला फटका दाखवला मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आणि इथे मात्र या षटकारांना 9 धावा बोर्डवर लागतायत. त्या शब्दाला मान देऊन तुम्ही हजेरी गाणं लगावला ते बरं वाटलं, तुमचंही आभार. आ गया, हा षटकार आ गया. डेड बॉलची सांगता होते.
एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय आणि या एका फटक्यानं रन्स मात्र मिळते. एक सामन्याला कलाटणी देण्याचं काम पहिल्या षटकामध्ये सुरू आहे. ताबडतोब धावा लागतायत ते आतापर्यंत 11 धावा. 21चा पाठलाग करायचा षटक क्रमांक 1 आहे सुरू आणि धावांचा प्रवाह खूप उत्तमरित्या इथे मात्र सुरू केलाय. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू आहे. विकेटचं पतन आणि ते मात्र झेल टिपलाय रुपेशनं आणि डावखुरा रजत पाटीलला विजय बालाजीने केलाय बाद. टूटा जो दिल किसी का की बात क्या. आजकाल हे दिल दररोज तुटतायत. आजकाल हे दिल दररोज जोडले जात आहेत. आजकाल तुटण्याला आणि जोडण्याला काही महत्व राहिला नाही, कारण तुटणंही कुणाच्या लक्षात नाही आणि फुटणंही कुणाच्या लक्षात नाही. आजकाल एका बाजूला तुटलं का दुसरीकडे जोडलं जातं आणि त्याच्यामुळे तुटण्या आणि जोडण्यामध्ये काहीही मिनिंग नाहीये. अशा प्रकारचा खेळ राहिलाय. विजय बालाजींनी जी विकेट घेतली आहे त्यासाठी विनायकजी धुमाल यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस जीपे होईल. क्लीन बोल्ड आणखीन 500 रुपये. आणखीन 500 रुपयाची कमाल केली जाते. क्लीन बोल्ड मात्र केला आणि 1000 रुपयाचे बक्षीस विजय बालाजीला विनायकजी धुमाल यांच्याकडून येत आहेत. अभिनंदन. विनायकजी धुमाळ साहेबांकडून लागोपाठच्या 2 विकेटसाठी जे बक्षीस लगावले जीपे केले जातील. धापडकर धावा लागल्या. षटक क्रमांक 1 मात्र संपलं आणि बोर्डवर धावा लागताय त्या तब्बल 11 धावा. सागर जाधव षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. धावा पहिल्यांदा उभ्या राहणं गरजेच्या होत्या. कमीत कमी 40-45 धावा, परंतु गोलंदाजी सिद्धू 11 कैरे संघानं कमालीची राहिली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट उत्तम गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि त्या बॉलिंगच्या आधारावर हा संघ इथपर्यंत प्रवास केलाय. परंतु ज्या फलंदाजीच्या आधारावरती 11 डेरवली संघानं कामगिरी केली ती फलंदाजी या सामन्यामध्ये कोलॅप्स झाली आणि त्याच्यामुळे धावाचं अंतर फार कमी झालं. सागर पाटीलच्या बॅट मधून आल्या या 2 धावा. नॉन स्ट्राईकला कुंदन रेड्डी आहे. 17 बॉल आणि 8 धावांची गरज. 17 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज आहे. सागर जाधव तर स्ट्रायकर मात्र आपण सागर पाटीलला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगले टेक्निक क्रिकेट. क्या बात. दुसऱ्या रनचा प्रयत्न. कदाचित कुंदननं जर होकार दिला असता तर सागर धावत सुटलाही असता. कदाचित ती रनही बनली असती. परंतु मी म्हणेन ना की अतिशय उत्तम स्ट्रॅटेजी वापरली आहे ती सिद्धू कैरे संघानं. तो संघ घाई करत नाहीये. त्या संघाला माहिती आहे धावा फार नाहीयेत, त्याच्यामुळे मोठे फटकेबाजी करत विकेट गमावत डॉट बॉलचं प्रेशर घेत सामना रंगीत बनवायचा नाहीये, तर त्यांना रंगतदार बनवायचं आहे. आपल्या परीनं आपला विजय. अखेरकार आखूड टप्प्याचा बॉल आणि अगदी यालाच म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. आपला सुगंध आपल्या नाकाजवळून दरवळत जातो आणि बॉल सांगतो बघ रे बघ तू मिस झालाय. त्याच्यामुळे चेंडू फलीचा विरह म्हणजे डॉट बॉल आणि त्या डॉट बॉलची सांगता होतीये. असे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावी लागणार आहे. साईप्रीत लाईव्ह पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करताना पाहतोय. चंदू वाघबारे संपूर्ण टीम
असे उत्तमरित्या इथे मात्र लाईव्ह टेलिकास्ट करते. चांगला फटका स्क्वेअरला ट्रॅव्हल होईल, कमीत कमी दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल, प्रेशर क्रिएट केला जातोय. धावा कमी आहेत आणि त्या कमी धावा असताना सुद्धा हा उत्तम खेळ सिद्धूलंग कैरे संघाचे दोन फलंदाज करतायत. कारण ते एक रनवर थांबत नाहीयेत, तर दुसऱ्या रनसाठी लगेच तयार राहतात आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं करतायत. कधीही कोणताही सामना आहे ना सचिन सर, तर पुढे घेऊन जायचा असतो, त्या सामन्याच्या क्लोज जायचं. आपण कधी कधी मोठे फटके लागण्याच्या नादामध्ये सामना दूर घेऊन जातो, पण इथे सामना क्लोज घेतला जातोय. फटका चांगला आहे, परंतु फटका फसला. जसा प्रयत्न केला मोठ्या फटक्याचा, लगेचच फटका फसला आणि आपण ज्याच्यावर चर्चा करत होतो नेमकं तेच घडलं. कुंदनला मोहनही आवडला, कारण त्याला माहिती आहे एका धावेला किंमत नाहीये. षटकाराने स्टेटस लगावला जातो. जर का हा षटकार लागला असता तर उद्या स्टेटसला सगळ्यांनी ठेवला असता की या षटकारामुळं आम्ही सुपर 5 ला गेलोय. परंतु षटकार कुंदनचा फसला आणि मोहामध्ये अडकला आणि तो झाला बाद. चांगला बॉल खेळून काढला, एकच रन्स मात्र मिळते. आणि सचिनचे आपण पाहिलं ना, आपण ज्याच्यावर चर्चा करत होतो की जर सिंगलला भर दिला तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येते, परंतु जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतो कमी रन्स असताना, त्यावेळेला गेल्यावर विकेट जी जाते ना आणि त्यानंतर डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढतो आणि सामना बनतो. फक्त थोडासा कुंदन कॅज्युअल अप्रोचने राहिला मोठा फटका करण्याच्या, लगेच दुसरा बॉल डॉट झालाय, तो बाद झाल्यानंतर. त्याच्यामुळे जी रणनीती आहे ना ती रणनीती एकदम क्लिअर आहे सागर पाटीलची, की बाबा सिंगलला डबलला भर देत हा सामना फक्त पुढे घेऊन जायचा. कारण एका बाजूला विजय बालाजी सारखा चालाक, चाणक्ष आणि लेदरचा कोच बनलेला खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती की सामना पुढे कसा घेऊन जायचा. मी म्हटलं होतं ना की 35 धावा जरी असत्या ना बोर्डवर तरी हा सामना चॅलेंजिंग बनू शकला असता, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. 12 बॉल 4 धावांची गरज. 12 बॉल 5 रन्स आहेत. सॉरी, शेवटच्या बॉलला रन्स नाहीये. 12 बॉल 5. आता कसं होतं की तुम्ही मिस्टेक करायचं आणि मी बोलायचं, नाव माझा खराब होतो ना. किसी के वजह से कोई बदनाम होता है तो क्या डर है. 12 बॉल 5 धावा. हा षटकार उद्याच्या स्टेटसलाच राहील. दाखवला सागरनं, विचार केला की बाळा रे, सिंगल नाही तर मोठ्या फटक्यांची ताकद ही आम्ही सिद्धूलंग कैरेकर राखतो. त्या कैरेकरांनी दाखवला आज षटकार आणि सरळ सुपर 5 मध्ये दाखल झालाय संघ सिद्धू 11 कैरे संघ. लॉट्स ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु हार्ड लक आई 11 डेरोली संघ मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा राहील. विनंती करतो या सामन्याचा सामनावीर स्लॉग षटक हाताळलं, एक झेलही चांगला टिपला शॉर्ट कव्हरला, तो प्रतीक मोरे. 1 षटक 1 धाव. प्रतीक मोरे मॅन ऑफ द मॅच. एक उत्तम झेल.